अस्सलाम वालेकुम एव्हरीवन, आय एम सानिया फकीर। तर चला आपण ह्या पुढील भागाला सुरुवात करूया। 12 ऑक्टोबर 2001 या दिवशी मी माझा निवृत्तीचा विचार औपचारिकरित्या पंतप्रधानांना कळवला, कारण 3 दिवसांपूर्वी मी सूर्याभोवती 70 फेऱ्या पूर्ण केल्या होत्या। मी 70 वर्षांचा झालो होतो। शिवाय मी त्यांना मला कार्यातून मुक्त करावं अशी विनंतीही केली। त्यावेळी त्यांनी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला। मध्यंतरच्या काळात मी शाळांना भेटी देत राहिलो। मी राज्यांना भेटी दिल्या, प्रामुख्याने आसाम, त्रिपुरा व झारखंड या उत्तर पूर्वेकडील राज्यांमध्ये हजारो मुलांसोबत मी बोललो। एके ठिकाणी मुलांची संख्या 40,000 होती। या हजारो मुलांसोबत मी बोललो। या वयाच्या मुलांबरोबर मी संवाद साधू शकलो, हे मला त्या भेटीत मगलं। त्यांच्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की विज्ञानाबद्दल त्यांच्या मनात प्रेम निर्माण करण्यासाठी, आस्था निर्माण करण्यासाठी त्यांची मनं मी प्रज्वलित करू शकतो, हा मोठा दिलासा मला मिळाला। आणि भारताला विकसित देश म्हणून जगापुढे आणण्यासाठी मोहीम आता मी निर्धास्तपणे आखू शकतो, असं मला प्रकर्षाने वाटू लागलं। हा माझा 4था टप्पा असेल का? मी यशस्वी होईन का? मला निश्चित सांगता येत नाही, पण मला इतकं निश्चित माहीत आहे की स्वप्नांशी वचनबद्ध राहण्याचं ठरवणे यासाठी दुसरी कुठलीच शक्ती पृथ्वीवरही नाही आणि स्वर्गातही नाही। प्रत्येकाच्या हृदयात एक अनामिक अशी ऊर्जा असते। ती ऊर्जा जागृत करण्याचे कार्य स्वप्ने करतात आणि ही स्वप्न भौतिक आणि आध्यात्मिक शक्तीचं मिलन घडवून आणतात। गेल्या काही वर्षांपासून संशोधन करावं आणि अध्यात्माचं काम करावं असं माझ्या मनात आहे। त्या दृष्टीनं मी जिथं शिकलो त्याचा अण्णा विद्यापीठात मी अध्यापनासाठी आलो। शिवाय लहान मुलांना ओळीनं भेटण्याचं मी सुरूच ठेवले। उत्साहाने खळखळणाऱ्या आणि सतत डोक्यामध्ये नाविन्याच्या विचारधारा चालू असणाऱ्या तरुण मुलांच्या सहवासात राहणे म्हणजे किती सुंदर अनुभव आहे। राष्ट्र उभारणीच्या अत्यंत कठीण कार्यामध्ये या प्रचंड ऊर्जेचा वापर करून घेण्यासाठी, तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी केवढी मोठी जबाबदारी देशाच्या प्रौढांवर आणि बुजुर्गांवर येते। गतकालच्या हुकलेल्या संधी आणि गतकालातले अपयश आपण कसं धुवून काढणार आहोत, येथे फर्स्ट चॅप्टर संपतो आणि येथे पुढे ह्या फर्स्ट चॅप्टरचे सारांश दिले आहे। तर चला ह्या चॅप्टरचे आपण सारांश पाहूया। अध्यात्म आणि शिक्षण यांची सांगड घालणे गरजेचे आहे। स्वत्वाची जाणीव सर्वात महत्त्वाची। आपल्यातल्या उच्च मूल्यांची जाणीव प्रत्येकाला व्हायला हवी। निघून गेलेले भव्य भूतकाळ आणि येणारा अद्भुत भविष्यकाळ यांच्यातला आपण दुवा आहोत। आपण आपल्यामधील निद्रिस्त आणि सुप्त ऊर्जा प्रज्वलित करून स्वतःच्या जीवनाला नवी दिशा प्राप्त करून दिली पाहिजे। अशा प्रज्वलित मनाचं तेज जर काही विधेयक प्रयत्नांना लाभले तर निश्चितपणे या देशात शांतता प्रस्थापित होईल आणि शाश्वत अशा सुखाकडे हा देश वेगाने वाटचाल सुरू करेल। थँक्यू सो मच एव्हरीवन। जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज तुमच्या एक पुस्तक वेड्या मित्राबरोबर जरूर शेअर करा, कारण जर एखाद्याच्या ज्ञानात भर पडेल माझ्या या प्रयत्नातून, नाही तर त्याच्या जीवनात सकारात्मक दृष्टिकोन वाढेल तर मला खूप खुशी होईल। थँक्यू सो मच।